हॅलो नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये आज मुलांना चटपटी आणि सिंपल असं जेवण जेवायचं होतं. चला म्हटलं आज काहीतरी नवीनच काहीतरी बनवायचं, म्हणून फटकन होणारी अर्ध्या तासामध्ये होणारी ही डिश आहे. इथे मी छान सुंदर पालक घेतलेली आहे. ही पालक आमच्या घरीच लागलेली आहे, घरचीच पालक आहे. त्याला छान पाण्याने धुवून घ्यायचं आपल्याला आणि थोडं बारीक चिरून मी आता मिक्सरच्या पॉटमध्ये टाकलेली आहे. त्यामध्ये हिरवी मिरच्या 3 आणि थोडंसं अद्रक टाकायचं. थोडं पाणी टाकून आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. इथे मी कच्चीच पालक वापरली आहे, काही मी शिजवली नाही आहे. याच्यासुद्धा पुऱ्या अतिशय सुंदर लागतात. आणि आता बारीक अशी पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये बेसन घ्यायचं थोडंसं 1 चम्मच आणि 1 चम्मच आपल्याला रवा घ्यायचा आहे. थोडीशी हळद टाकायचं आणि तिखट टाकायची 1 चमचा किंवा अर्धा चमचा आणि थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला. आणि सगळं जिन्नस आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. आणि थोडे त्यामध्ये मी जिरं वापरलेले आहे. आणि जे आपण पालकाची प्युरी केली होती ना, त्याने आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. थोडं थोडं टाकायचं सुरुवातीला, एकदम टाकायचं नाही. आणि असा घट्टसर आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे आणि 10 मिनटं आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे. आता तोपर्यंत आपल्याला भाजीची तयारी करू. यामध्ये लसूण, जिरं, धणे, मिरची आणि कढीपत्त्याची पानं हे आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. आता कढईमध्ये आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये थोडी मोहरी टाकायची. मोहरी झाली की लगेच आपल्याला कांदा टाकायचा आहे. इथे 1 मोठा कांदा बारीक चिरलेला आहे. तो कांदा आपल्याला तेलावर चांगला परतून घ्यायचा आहे. थोडासा लालसरच परतून घ्यायचा आणि नंतरच आपल्याला त्यामध्ये टमाटर टाकायचे आहे. फोडणीमध्ये जर कांदा जर चांगला परतून घेतला ना, तर भाजीची टेस्ट अतिशय सुंदर लागते. म्हणून नाही का, कांदा चांगला परतून घ्यायचा आणि नंतर त्यामध्ये आपल्याला वाटण टाकायचं. जे आता आपण वाटण केलं होतं ना, ते वाटण त्यामध्ये टाकायचं आणि तेलावर थोडंसं होऊ द्यायचं. आता इथे 1 टमाटर घेतलेला आहे, तो सुद्धा बारीक चिरून घ्यायचा आपल्याला आणि नंतर टमाटर टाकायचा. आता कांद्यामध्येच आपल्याला तो टमाटर चांगला होऊ द्यायचा आहे. आता लवकर होण्यासाठी म्हणून मी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकत आहे. म्हणजे भाजीला लागेल ना तेवढंच मीठ त्यामध्ये टाकत आहे. नंतर काही मी भाजीमध्ये मीठ टाकणार नाही आहे, किंवा थोडं तुम्ही टाकलं तरी चालेल. नंतर हळद टाकायची आपल्याला. कांदा लसूण मसाला टाकायचा. 1 चमचा आपल्याला साधं तिखट टाकायचं. मसाला टाकायचा, गोडा मसाला टाकायचा किंवा कोणताही मसाला जो तुमच्याकडे असेल तो तुम्ही त्यामध्ये टाकू शकता. आणि फोडणी आपली छान झालेली आहे. थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला, म्हणजे आपली फोडणी जळत नाही. नंतर आपल्याला उकडलेले बटाटे आहे, त्याची साल काढून घेतली आहे, नंतर बारीक पीसेस केलेले आहे आणि वरून थोडीशी कढीपत्त्याची पानं. आता सगळं तेलामध्ये आपल्याला छान होऊ द्यायचं आहे. आणि थोडंसं गरम पाणी केलेलं आहे मी, कोमट पाणी करायचं आपल्याला आणि नंतर भाजीमध्ये टाकायचं. बस उकळी आली की आपली भाजी रेडी. नंतर आता इथे आपलं आता सगळे मी आता याचे उंडे करून घेतलेले आहे बघा, असे छोटे छोटे. आणि तेलाचं बोट लावूनच आपल्याला ह्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे. घोळण लावायचं नाही. घोळण जर लावायचं असेल ना, तर काय होते, तळण्याचं जे तेल असते ना, ते बेकार होऊन जाते. म्हणून शक्यतोवर आपण काय करायचं, तेलाचंच बोट लावून आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या. आता मी सुरुवातीला सगळ्या पुऱ्या अशा लाटून घेतलेल्या आहे आणि तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं. आणि गरम झाल्यावरच आपल्याला पुरी सोडायची आहे. आणि सोडल्यानंतर आपल्याला नंतर काही वेळाने मागची भाजी पलटून घ्यायची आहे. बघा, अशा पद्धतीच्या ह्या पुऱ्या करायच्या. छान लागते, टम फुगलेले आहे, जास्त तेलकटसुद्धा होत नाही ह्या पुऱ्या. आता अशा पद्धतीने सगळ्या पुऱ्या मी अशा तळून घेणार आहे. आता जेवायला फक्त मी 2च पदार्थ केलेले आहे. फक्त पुरी केलेली आहे आणि बटाट्याची रस्स्याची भाजी. अतिशय सुंदर असा सिंपल असं जेवण आहे. मुलांना तर आवडेलच, पण मोठ्यांनासुद्धा आवडेल. चला, एखाद्या वेळेस चटपटी असं करायला काही हरकत नाही. आपण नेहमीच वरण भात भाजी पोळी खातो, पण एखाद्या वेळेस पुऱ्या करून खायला काही हरकत नाही. सिंपलशी डिश आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर मला सबस्क्राईब करा. मस्त खा, आनंदी राहा.